अध्याय 35. कचदेवयानी कथा. सोमवार व्रत. सीमंतिनी आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पतिपत्नीला रुद्रध्यायाचं महात्म्य सविस्तर सांगितलं. मग पुढे काय झालं ते मला सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझं मन आतुर झालं आहे. नामधारकानं अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. त्या स्त्रीचा मृतपती श्री गुरूंच्या कृपेनं जिवंत झाला. ती पतिव्रता हात जोडून श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय? आमचा उद्धार कसा काय होईल? आम्हाला काहीतरी उपदेश करा. मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचं स्मरण निरंतर राहील. त्यावर श्री गुरु म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी, हेच त्यांचं कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना. स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये. त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकट येतात. पूर्वी दैत्य गुरु शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता. त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असं का म्हणता? ते का? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला? मला ते सविस्तर सांगाल का? त्या स्त्रीनं अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, त्याविषयीची एक कथाच मी सांगतो, ती ऐक. पूर्वी देवदैत्यांची सतत युद्ध होत असत. दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्रानं त्यांना पुन्हा जिवंत करीत. मग पुन्हा युद्ध सुरू होत असे. देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्र प्रहारानं दैत्य सेनेला ठार मारत असे. शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्रानं दैत्यांना जिवंत करीत असत. मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत. असं सतत घडत होतं. दैत्यांचा पराभव करणं देवांना कठीण होऊन बसलं होतं. मग इंद्रानं कैलास लोकात जाऊन शुक्राचार्यांविषयी तक्रार केली. तू ताबडतोब जा आणि त्या शुक्राचार्यांना पकडून इथं आण. शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला. त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करत बसले होते. नंदीनं त्यांना आपल्या तोंडात धरलं आणि शंकराच्याकडे आणलं. शंकरांनी तत्काळ शुक्राचार्यांना उचलून आपल्या तोंडात टाकून गिळलं. हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले. कित्येक दिवसांनी शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले आणि निघून गेले. शंकराच्या ते लक्षात देखील आलं नाही. पूर्वी त्यांचं नाव शुक्र होतं. शंकराच्या पोटात त्यांचा उद्भव झाला म्हणून त्यांना भार्गव असं नाव पडलं. शुक्राचार्य पुन्हा दैत्यांकडे गेले आणि मंत्राचा प्रयोग करू लागले. इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. आता यावर काय उपाय करायचा असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला. तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्रानं दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो. त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही. त्या शुक्राचार्यासारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही. देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही. असं सतत जर चालू राहिलं तर देवांचा संपूर्ण नाश होईल आणि अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचं राज्य येईल. तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात. तुम्ही जर आमच्यावर कृपा केलीत तर शुक्राचं तुमच्या पुढे काहीही चालणार नाही. तो तुमची बरोबरी करू शकणार नाही. इंद्रानं अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एकच उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचार्यांचं काही एक सामर्थ्य राहणार नाही. आता आपल्यापैकीच एखाद्याला ब्राह्मण विद्यार्थी म्हणून शुक्राकडे पाठवावं. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल. त्यावर इंद्र म्हणाला, तुमचा पुत्र कच आहे, त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्तानं शुक्राकडे पाठवावं. तो शुक्राचार्यांची मनोभावे सेवा करील आणि मोठ्या युक्तीनं त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळविल. असं झालं तर फारच छान होईल. इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कचाला बोलावून सांगितलं, तू विद्यार्थी म्हणून शुक्राचार्यांकडे जा. त्यांच्या पुढे देवांची खूप निंदा कर. मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे, माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा असं बोलून त्यांची मनोभावे सेवा कर. त्यांना प्रसन्न करून घे आणि त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये.
कचानं ते मान्य केलं. मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला आणि हात जोडून नम्रपणे त्यांच्या पुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्याध्ययनासाठी आपणास शरण आलो आहे. माझा कृपया स्वीकार करावा. मी आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून आपण स्वीकार करावा. त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तिथंच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा आणि त्याला विद्या शिकवावी. देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असलेला कच दुसरा मदनच आहे असं देवयानीला वाटलं. हाच आपला पती व्हावा असं तिला मनोमन वाटत होतं. शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारलं. कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यानं मात्र हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच इथं आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठं संकट येईल. या विचारानं सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार मारायचं असं त्यांनी ठरवलं आणि तशी संधी चालून आली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला होता. तिथं दैत्यांनी त्याला ठार मारलं आणि स्वतःच समिधा घेऊन परत आले. कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बेचैन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असं ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारलं आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केलं. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला होता. टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला पुन्हा ठार मारलं. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि दाही दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, कच माझा प्राणसखा आहे. काहीही करा पण त्याला परत आणा, नाहीतर मी विषप्राशन करून प्राणत्याग करीन. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केलं. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच आणखी काही दिवस गेले. दैत्य आता मोठे काळजीत पडले. काही केल्या हा कच काही मरत नाही. त्याला ठार मारला असता गुरुकन्येवरील प्रेमामुळे त्याला पुन्हा पुन्हा गुरु जिवंत करतात. मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केलं. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारलं. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडांचंही चूर्ण करून ते जाळून त्याचं भस्म तयार केलं आणि ते मद्यात चांगलं मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिलं. आता काही झालं तरी कच काही जिवंत होणार नाही या विचारानं सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असा पित्यापाशी आग्रह धरू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं, दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला जिवंत करणं शक्य नाही. कारण संजीवनी मंत्रानं त्याला जिवंत करणं शक्य नाही. कारण संजीवनी मंत्रानं त्याला जिवंत केलं तर तो आपलं पोट फाडून येणार, म्हणजे आपल्यालाच मरण येणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली आणि कच आता जिवंत होणार नाही असं सांगितलं. त्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते? शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार? देवयानी म्हणाली, तो मंत्र मला द्या. मी कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्रानं पुन्हा तुम्हाला जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हाच स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्र जप करू नये. त्यांनी मंत्र जप केला तर मोठा अनर्थ घडतो. त्या मंत्राचं सामर्थ्य कमी होतं. म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, असं असेल तर घ्या, तुमचा मंत्र तुमच्यापाशीच घेऊन बसा. मी काही कचाशिवाय एक क्षणभर जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते. क्रोधानं बोलून ती एकाएकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अति माया.
ते द्रवले. त्यांनी तिला सावध केलं, समजावलं आणि तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कचानं तो लक्षपूर्वक ऐकला, पूर्ण लक्षात ठेवला. तो शुक्राचार्यांचं पोट फाडून बाहेर आला. देवयानीनं मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केलं. कचानं तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचं कार्य झालं होतं. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेनं मला सर्व विद्या प्राप्त झाल्या, पण येथील दैत्य माझा द्वेष करतात आणि मला ठार मारतात, म्हणून मी इथे राहणं आता मला योग्य वाटत नाही. मी परत जातो. शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदानं त्याला निरोप दिला. कच जाऊ लागताच देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एका अर्थानं तू माझी माता ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनातून काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, मला जाऊ दे. कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतिशय संतापली. तिचा मोठाच अपेक्षाभंग झाला होता. त्या रागाच्या भरात तिनं कचाला शाप दिला, तुला मिळालेली संजीवनी विद्या तू तत्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल. त्यावर कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कुणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्यानं तुला संजीवनी मंत्र दिला खरा, पण तो षटकर्णी झाल्यामुळं यापुढे निष्फळ ठरेल. असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्ग लोकाला गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्री गुरु त्या स्त्रीला म्हणाले, पतिसेवा हा स्त्रियांच्यासाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपवास करावा. त्यांनी पतिसेवा करावी. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, तुमचं वचन प्रमाण. तुम्ही सांगाल तसं आम्ही करू. जो गुरूंच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणतं व्रत करू ते मला सांगाल का? अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल श्री गुरूंनी तिला एक व्रत सांगितलं. श्री गुरु म्हणाले, तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत पूर्वी सुतानी ऋषींना सांगितलं होतं. ते व्रत म्हणजे सोमवार व्रत. हे शिव उपासनेचं व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावं. भगवान शंकराच्या आराधनेनं हे सोमवार व्रत केलं असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान शंकराची यथासांग पूजा करावी. नक्त भोजन उपवास करावा. विधवा स्त्रीनंही हे व्रत करावं. याविषयी स्कंद पुराणातील एक कथा सांगतो. ही कथा श्रवण केली असता असाध्य ते साध्य होतं. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पती पत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सूतांना विचारलं, सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणतं? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवाचं सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवाची भक्ती स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केलं तर त्याचं महात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इह परलोकी दुर्लभ असं काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतःकरणानं भगवान सदाशिवाची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याविषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली असता मोक्षप्राप्ती होते. त्याच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंद पुराणात आली आहे ती अशी. पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर गुणवान धर्मशील राजा होता. चित्रवर्मा महापराक्रमी आणि न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा आणि शिवाचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी झाली. ती मुलगी जन्मास येताच एका विद्वान ज्योतिषानं तिचं भविष्य वर्तवलं. तो ज्योतिषी म्हणाला, राजा, आपली कन्या सीमंतिनी नावानं प्रसिद्ध होईल.
ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व कला निपुण आणि लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्ष सुखानं राज्य भोगेल. हिला 8 पुत्र होतील. पण त्याच वेळी दुसऱ्या एका ज्योतिषानं भविष्य सांगितलं, हिला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झालं. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिनं याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिला विचारलं, सौभाग्य टिकवण्यासाठी कोणतं बरं व्रत करावं? तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा. त्यामुळे कितीही संकट आली तरी त्यातून तू मुक्त होशील. महाभयंकर संकट आलं तरी शिवपूजा सोडू नकोस. त्याच्या प्रभावानं तू संकटमुक्त होशील. तू सोमवार व्रत सुरू कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावं. गौरी हाराची शांत चित्तानं पूजा करावी. अभिषेक करावा. असं केल्यानं सौभाग्य अखंड राहतं. सदाशिवाला नमस्कार केला तर 4 पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्याचा नामाचा जप केला तर ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर, तुझं कल्याण होईल. सीमंतिनीनं मैत्रेयीच्या आदेशानुसार सोमवारचं व्रत सुरू केलं. काही दिवसांनी निषध देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रांगद नावाच्या पुत्राशी सीमंतिनीचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रांगद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रांगद नदीत बुडाला. या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःख सागरात बुडाले. चित्रवर्मा तर दुःखानं वेडाच झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पती निधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीनं अग्निप्रवेश करून पतीकडे जाण्याचं ठरवलं. परंतु तिच्या वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून तिला परावृत्त केलं. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रेयीनं सांगितलेले सोमवार व्रत तिनं अखंड श्रद्धेनं निष्ठेनं वैधव्यातही चालू ठेवलं. अशा प्रकारे केवळ 14व्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवाचं सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्र शोकानं वेड्या झालेल्या इंद्रसेनाचं राज्य त्याच्या शत्रूनं बळकावलं आणि इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडलं. चंद्रांगद यमुनेच्या डोहात बुडाला. तो खाली खाली जात होता. तिथं गेल्यावर त्याला नागकन्या जलक्रीडा करत असलेल्या दिसल्या. चंद्रांगदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळ लोकात तक्षक नागाकडे नेलं. तक्षकानं त्याची मोठ्या प्रेमानं विचारपूस केली. तेव्हा चित्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषध नावाचा प्रसिद्ध देश आहे. त्या देशात पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझं नाव चंद्रांगद. माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस मी राहिलो होतो. एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करत असताना पाण्यात बुडालो. नाग स्त्रियांनी मला इथं आणलं आहे. आपण अत्यंत प्रेमानं माझी विचारपूस केल्यामुळं मी धन्य झालो आहे. तक्षक म्हणाला, राजपुत्रा घाबरू नकोस, धैर्य धर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस? चंद्रांगद म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान शिवाची मी सदैव पूजा करतो. चंद्रांगदाचे ते शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, राजपुत्रा, तुझे कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस त्याबद्दल मला फार आनंद झाला आहे. आता तू इथंच राहा. इथं मृत्यूची भीती नाही, रोग नाही, कसलीही पीडा नाही. इथं तू सुखाने राहा आणि सर्व सुखांचा उपभोग घे. चंद्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझ्या आई वडिलांना मी एकटाच आहे. माझ्या मृत्यूमुळं ते शोकाकुल झाले असतील. त्यामुळे मी इथं सुखोपभोगात राहणं योग्य नाही. मला मनुष्य लोकात पोचवा. नागराज म्हणाला, राजपुत्रा, तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या पुढे प्रकट होईन. असं सांगून त्यांनी चंद्रांगदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्नालंकार आणि दिव्य वस्त्र भेट म्हणून दिली. चंद्रांगद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर 2 नागकुमारही होते. चंद्रांगद यमुनेच्या काठावर आला. त्यावेळी सीमंतिनी आपल्या मैत्रिणींसह तिथं आली होती. चंद्रांगदाला पाहून ती गोंधळलीस. ती विचार करू लागली, हा कोण बरा असावा? इच्छारूपी राक्षस तर नसेल. तिला तो आपल्या पतीसारखा वाटला. पण छे, पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले. तो कसा बरं येईल?
पण राहून राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. याच वेळी सीमंतिनीला पाहून चंद्रांगद विचारू लागला, तिला मी पूर्वी कधीतरी पाहिलं असावं. मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, हिचं नाव सीमंतिनी. ही निषधपती इंद्रसेनाची सून, चंद्रांगदाची पत्नी आणि महाराज चित्रवर्म्याची मुलगी आहे. दुर्दैवानं हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्य दुःखानं ही फार खचली आहे. याला 3 वर्ष झाली. आज सोमवार आहे म्हणून ही इथे स्नान करण्यासाठी आली आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत. असं असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावानं शिव पार्वतीची पूजा करते. मग सीमंतिनीनं चंद्रांगदाला विचारलं, आपण माझी माहिती विचारली, पण आपण कोण ते कळलं नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात की कोणी मायावी सिद्ध साधू किन्नर आहात? आपण मला आप्तजनांसारखे का वाटता? आपण कोण आहात? असं तिनं विचारलं आणि पतीच्या आठवणीनं ती शोकाकुल झाली. चंद्रांगदालाही अतिशय दुःख झालं. आपल्या दुःखांवर आवर घालून तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिलं आहे. माझं नाव सिद्ध असं आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावामुळं तुझा पती नक्की परत येईल. तो माझा मित्रच आहे. 3 दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता आणि दुःख करू नकोस. चंद्रांगदाच्या या बोलण्यानं सीमंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होतं हाच आपला पती असावा. पण तिनं पुन्हा विचार केला, हे कसं शक्य आहे? पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार? खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. पण मैत्रेयीनं सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत करतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकतं, असा ती विचार करत होती. त्याच वेळी चंद्रांगद घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रांगद घोड्यावर बसून परत आला आहे आणि त्याला तक्षकाचं सामर्थ्य लाभलं आहे हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूनं चंद्रांगदाला त्याचं राज्य सन्मानपूर्वक परत दिलं. त्याच्या मात्यापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला आहे हे समजताच इंद्रसेनाच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रांगदाला सामोरे गेले. इंद्रसेनानं चंद्रांगदाला पोटाशी धरलं. चंद्रांगदानं मात्यापित्यांना आणि इतर सर्वांना वंदन केलं. मग त्यानं राज्यसभेत बसून आपली पहिल्यापासूनची सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेनं सौभाग्य प्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शंकराची आराधना केली, त्याचंच हे फळ आहे याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. मग त्यानं लगेच ही शुभवार्ता आपल्या दूतांकरवी चित्रवर्म्याला कळवली. ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्मा आनंदानं अगदी वेडा झाला. त्यानं सीमंतिनीला वैधव्य चिन्ह टाकावयास लावली. मग त्यानं आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येक जण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्यानं इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रासह वऱ्हाड घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्म्याकडे आला. मग सीमंतिनी आणि चंद्रांगद यांचा पुन्हा विवाह झाला. चंद्रांगदानं तक्षकाकडून आणलेले मानव दुर्लभ अलंकार त्यानं सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षांच्या पुष्पमालांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काहीच सीमाच राहिली नाही. मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रांगद आणि सीमंतिनी आपल्या नगरास परत आले. त्यानं चंद्रांगदाला राजसिंहासनावर बसवलं आणि राज्याभिषेक केला. त्यानं सीमंतिनीसह 10,000 वर्ष सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केलं. त्याला 8 पुत्र आणि 1 कन्या झाली. सीमंतिनी भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखानं राहू लागली. तिनं सोमवारच्या प्रभावानं आपलं गेलेलं सौभाग्य परत मिळवलं. श्री गुरु ही कथा सांगून त्या पती पत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा. श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या पती पत्नीनी सोमवार व्रत केलं. पुढे त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघं दरवर्षी संगमस्थानी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली. सरस्वती गंगाधर म्हणतात, त्रैमूर्ती नृसिंह सरस्वती माझे वंश परंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो, तुम्ही सुद्धा
निस्संदेह श्री गुरुचरणांची सेवा करा. श्री गुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात, हे त्रिवार सत्य. साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यायची? हातावरील कंकण पहावयास आरसा कशाला? लोक हो, तुम्ही श्री गुरूंची सेवा करा, तुमच्या सर्व कामना त्वरित